काल एक प्रकारे प्रस्तावना केली. आज आपण तो विषय जरा थोडा खोलात जाऊन बघूया. खोलात म्हणण्याचं कारण असं की विषय समजावून घेण्यासाठी एकाग्रता लागते. ती एकाग्रता तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. आणि हा विषय समजावून तुम्ही घेतलात तर तुमच्या जीवनातले जवळजवळ 90% प्रॉब्लेम्स दूर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माझं तर असं स्पष्ट मत आहे की 90% प्रॉब्लेम आपणच निर्माण करतो आणि आपणच ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी आपणाला यश मिळतं न मिळतं हा प्रश्न वेगळा. आपण आपले प्रॉब्लेम्स आपणच निर्माण करतो याचं कारण का, असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला. तो म्हणजे आपलं हित कशामध्ये आहे हेच लोकांना समजत नाही. टॉप टू बॉटम लोकांना आपलं हित नेमकं कशामध्ये आहे हे समजत नाही. उमजण्याची गोष्ट नंतर, पण मुळात समजतच नाही. त्यांना असं वाटतं की खूप पैसा मिळवला, प्रतिष्ठा मिळवली, कीर्ती मिळवली, पद मिळवलं की आपल्या जन्माचं सार्थक झालं, असं आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटत असतं. आणि त्यात काही चूक आहे असं नव्हे. माझं तर असं मत आहे की या सर्व गोष्टी माणसांनी मिळवल्याच पाहिजेत, मिळवायलाच पाहिजे. पैसा हा फार महत्त्वाचा आहे जीवनामध्ये. पैसा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याकडे परमार्थात पडलेले लोक दुर्लक्ष करतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं माझं मत आहे. पैसामध्ये 2 अक्षर आहेत, पै आणि सहा. पैना विसरू नका आणि सहा यो बुद्धे हे परतस्तु सहा. त्या सहाला म्हणजे देवाला विसरू नका. भावार्थ असा की पैसा भरपूर मिळवा पण देवाला विसरू नका. पैसा भरपूर मिळवा पण तो प्रामाणिकपणे मिळवा. कारण प्रामाणिकपणे जो पैसा मिळविला जातो ना तो सर्वांच्या अंगी लागतो. अंगी लागतो हा शब्द जरा अंडरलाईन करायचा. नाहीतर तोच पैसा माणसाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो. आणि म्हणून पैसा महत्त्वाचा आहे, पण देवाच्या स्मरणात तो पैसा जर मिळवला तर त्या पैशाचं चीज होतं. आणि म्हणून आपलं राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला हवं असेल तर भरपूर पैसे मिळवणं, भरपूर कष्ट करणं, भरपूर प्रयत्न करणं, भरपूर श्रम करणं याला पर्याय नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो लव वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. या 2 गोष्टी तुम्ही जरी केल्यात तरी तुमच्या जीवनातले सर्व प्रश्न सुटतील. 2 गोष्टी, लव वर्क, कामावर प्रेम करा एक, आणि दुसरं ब्लेस ऑल. कळलं की नाही? ब्लेस ऑल इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड अँड रिलिजन. ब्लेस ऑल. एवढं जरी केलं ना तरी तुमच्या जीवनातले प्रश्न सुटतील. सुटलेले आहेत, सुटत आहेत आणि ह्याच्यापुढे सुटतील. कारण ह्याच्या पाठीमागे आम्ही जे सायन्स निर्माण केलेलं आहे की जीवनविद्या इज द सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ हार्मोनियस लिव्हिंग, आर्ट ऑफ सक्सेसफुल लिव्हिंग, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणा सायन्स ऑफ लाईफ ह्याचा संबंध कुठे येतो की सायन्स आपण म्हणतो ना, काल मी सांगितलं की आपलं जे जीवन आहे हे परमेश्वराच्या कृपेवर किंवा कोपावर अवलंबून नाही.
परमेश्वर कृपाही करत नाही आणि परमेश्वर कोपही करत नाही. तो तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही. तेवढं करायला त्याला वेळ पण नाही. अहो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा तो परमेश्वर तुम्ही उपास करता का तपास करता, यज्ञ करता का याग करता, एक वेळ जेवता का निर्जळ उपवास, कुठे तो बघत बसणार आहे? तुम्ही जे नवस करता ते नवस काय तो बघत बसलेला आहे आणि फेडत बसलेला आहे का? असं नाही आहे. इट इज नॉट द थिंग बिलिव्ड इन, बट द बिलीफ इन युअर ओन माइंड दॅट ब्रिंग्स अबाउट द रिझल्ट्स. सीज बिलिव्हिंग इन फॉल्स बिलीफ्स, superstitions, opinions and fears of mankind. Instead, begin to believe in the eternal verities and truths of life which never change. असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात की तुम्ही निसर्गाचे जे नियम आहेत, हे निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक ठरतात. इथे परमेश्वराची कृपा आणि कोप तो कधीही कोणावर करत नाही. हा सिद्धांत जीवनविद्येने जीवनविद्येचा अमृत कलश याच्यामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये मी तो मांडलेला आहे. त्याच्याही अगोदर प्रवचनातून मी मांडलेला आहे. आणि हा सिद्धांत जेव्हा सायंटिस्ट हॉपकिनने मांडला तेव्हा जगामध्ये त्याचं फार गवगवा झाला. आम्ही मांडला तेव्हा कोणी लक्षात दिलं नाही. बघा, अजूनही पुस्तकात आहे की परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. तो माणसाच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, त्याला वेळ पण नाही, तो करतही नाही. ही गोष्ट आम्ही अनेक वर्षापूर्वी मांडली. पण आपण इथे बोलतो ना तेव्हा त्याला किंमत नसते. पण अमेरिकेमध्ये जाऊन तिथल्या माणसानी जर काही केलं ना तर आपण लगेच वा 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 करायला लागतो. आता स्वामी विवेकानंद इथे जेव्हा होते हिंदुस्थानात तेव्हा त्यांना कोणी विचारत पण नव्हतं, कोणी विचारत नव्हतं. ते एकदा रस्त्यावरून चालले होते आणि रस्त्याच्या बाजूला माकडं खूप होती. त्या माकडाने त्यांच्या जवळ आले आणि त्यांच्यावर पाठलाग सुरू केला. स्वामी विवेकानंद पुढे धावत आहेत, माकडं त्याच्या पाठीमागे. तिथेच एक साधू बसला होता. तो म्हणाला, अरे तुझ्या हातात काठी आहे ना, ती नुसती दान कर की ती माकडं निघून जातील. स्वामी विवेकानंद तसं केल्यावर माकडं सगळी निघून गेली. मग त्यावेळेला त्यांना कोणी विचारत पण नव्हतं. पण तेच अमेरिकेमध्ये गेले, त्या ठिकाणी अमेरिकन लोकांनी त्याचं ॲप्रिसिएशन केलं. म्हणजे ॲप्रिसिएशन अमेरिकन लोकांनीच करावं, कळलं की नाही? आमच्या लोकांना ॲप्रिसिएशनची शक्ती ज्याला म्हणतात ती जरा कमी आहे असं मला वाटतं. सांगायचा मुद्दा असा की निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक ठरतात. आणि निसर्गाचे नियम जर तुमच्या जीवनाचं जर अधिष्ठान आहे तर तुमचं लाईफ जे आहे हे लाईफ म्हणजे एक लक्षात ठेवायचं की निसर्गाच्या नियमाशी ट्युनिंगने व्हायला पाहिजे. यू मस्ट लिव्ह लाईफ इन ट्यून विथ द लॉज ऑफ नेचर. एवढं जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये सर्व सुखच सुख नांदेल. आता निसर्गाचे नियम किती आहेत? निसर्गाचे नियम अगणित आहेत. जसा परमेश्वर अनंत आहे, त्याचं स्वरूप अनंत आहे, त्याचं रूप अनंत आहे, त्याची निर्मिती अनंत आहे, त्याचा आनंद अनंत आहे, त्याचं सर्वच अनंत आहे. ही इज इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. आणि म्हणून हा जो परमेश्वर जो आहे हा जसा अनंत आहे तसे त्याचे निसर्ग नियम अनंत आहेत. जे माणसाला ठाऊक झालेले आहेत ते फार थोडे आहेत. त्या थोड्या याच्यावर जे सगळे ज्याला आपण सायन्स म्हणतो ते प्रत्येक सायन्स त्या निसर्गाच्या नियमावर अधिष्ठित आहे. माणूस चंद्रावर गेला. कशाच्या आधारावर? निसर्गाच्या नियमाच्या आधारावर तो चंद्रावर गेला. पृथ्वी विशिष्ट दिशेने स्वतःभोवती फिरते, विशिष्ट फेरे घेते
आणि त्याचबरोबर ती सूर्याच्या भोवती फिरते आणि विशिष्ट फेरे घेते. हे सगळं जे आहे हे सगळं निसर्गाच्या नियमाने चाललेलं आहे. हे लक्षात घेऊन सायंटिस्ट लोकांनी आपलं सायन्स रचलं आणि माणूस चंद्रावर गेला. चंद्रावर गेल्यानंतर काही लोक आमच्याकडे असे आहेत, का हो वामनराव, म्हणजे एका माणसाने मला असा प्रश्न विचारला, का हो वामनराव, शेवटी काय म्हणाले, हे रशियन अमेरिकन लोक चंद्रावर गेले आणि शेवटी काय आणलं, दगडच आणले ना. मी म्हटलं हो बरोबर आहे, त्यापैकी एक दगड म्हटलं तू. म्हणजे ते लोक अमेरिकेला गेले त्याचं कौतुकच नाही, आणि आणलं काय तर म्हणजे दगड. आता दगड आणलं का सोनं आणलं का काय, तुला ते येऊन सांगणार आहेत काय. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या निसर्गाचे जे नियम आहेत ते मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत आणि किती आहेत अगणित. आणि आपल्याला जे माहीत झालेले आहेत ते थोडे, अगदी लॉ ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीसुद्धा आपल्याला न्यूटनमुळे कळला. तोपर्यंत तो होता, तो काही नव्हता असं नाही, तो त्रेतायुगापासून सत्ययुगापासून होताच, पण आम्हाला कळला कधी, न्यूटनने सांगितलं तेव्हा. ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ निसर्गाचे नियम अनेक आहेत, त्याचा शोध माणसाला हळूहळू लागतो आहे. आणि जसजसा शोध लागत जाईल तसतसं आपल्या जीवनामध्ये क्रांती होत जाईल. ही क्रांती शांतीच्या दिशेने झाली तर बरं, पण ही क्रांती भ्रांतीच्या दिशेने झालं ना तर मात्र कठीणच आहे. आणि म्हणून ही क्रांती जी आहे ती क्रांती शांतीच्या दिशेने व्हायला पाहिजे. त्या सगळ्या निसर्गाचे नियम आणि त्याचे जे लक्षात घेऊन ज्या सायन्सनी, टेक्नॉलॉजी आणि सायन्सची प्रगती केली ती विश्वाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी जर त्याचा उपयोग झाला तर विश्वाचं नंदनवन व्हायला किती वेळ लागेल. आणि म्हणून ही क्रांती आहे चांगली आणि शांतीच्या दिशेने जावी. त्यापैकी एक थोडासा वाटा जीवनविद्येने उचललेला आहे. मग जीवनविद्या काय सांगते, हे जग सुखी व्हावं आणि हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं, हे जीवनविद्या सांगते. गंमत अशी आहे की आपलं राष्ट्र जे आहे हे पुढे जायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपलं प्रत्येक कृती जी आहे ती त्या दिशेने असली पाहिजे. मग तो महामंत्री असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो किंवा तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं असो, आपलं सर्व जे काही लक्ष जे आहे, अनुसंधान आहे, ते सर्व त्या विश्वाच्या म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेने असलं पाहिजे. एवढी गोष्ट जर आपण नीट लक्षामध्ये ठेवून आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं राष्ट्रसुद्धा प्रगतीपथावर जाईल. मग तुम्ही म्हणता, तुम्ही एखादा मला असा प्रश्न विचाराल, का हो वामनराव, मग हे राष्ट्र पुढे जावं असं तुम्ही का म्हणता, सर्व राष्ट्रांच्या पुढे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हिंदुस्थान हे एकच राष्ट्र असं आहे की ते जगाच्या कल्याणाचा विचार करतं. एकच राष्ट्र असं आहे की ते जगाच्या कल्याणाचा विचार करतं. आणि तो आताच नव्हे तर अगदी उपनिषद कालापासून सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हे जे सांगितलेलं आहे तिथपासून तर सर्वभूती सर्व सुखी संपूर्ण होईजे ज्ञानेश्वर महाराज. आणि आज आम्ही हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अगदी उपनिषद कालापासून तर आज ताग आहेत आपण हे ईश्वरा सर्वांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, सर्वांचं रक्षण व्हावं वगैरे वगैरे आपण जे म्हणतो, ही जी आपली
भारतीय संस्कृती आहे. हे जे हिंदुस्थान ह्या राष्ट्राचं जे वैशिष्ट्य आहे, इतर कुठल्याही राष्ट्रामध्ये तुम्हाला सापडणार नाही. इतर राष्ट्र जे आहे ते फक्त स्वतःचा विचार करतं आणि स्वतःचा विचार करत असताना त्या दुसऱ्यांचं भलं होऊ दे नाही तर वाटं होऊ दे त्याची त्यांना पर्वा नसते. तसं हिंदुस्थानचं नाही. म्हणून हिंदुस्थानी राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे, हा आमचा सिद्धांत आहे. हे जग सुखी व्हावे. आता तुम्ही म्हणा जगाचा आणि आमचा काय संबंध, आमचं राष्ट्र पुढे गेलं की पुढे, तसं नाही. जीवनविद्येने हा सिद्धांत मांडलेला आहे की इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. खरं शहाणपण कशात आहे ते मी सांगितलं. काल मी सांगितलं ना, शहाणपण ही एकच गोष्ट अशी आहे की ती जर नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही, कोणालाही नाही, कोणीही करू शकत नाही. मग ते बुवा बाबा भगत फकीर महाराज कोणी असू दे, कोणीही करू शकत नाही जर तुमच्याजवळ शहाणपण नसेल तर. आणि हे शहाणपण देण्याचं काम जीवनविद्या करते. म्हणून मगाशी मी सांगितलं बा आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला जर कळलं तर आपलं हित मगाशी मी सांगितलेल्या सिद्धांतामध्ये आहे की इतरांच्या सुखात आपलं सुख आहे आणि इतरांच्या दुःखात आपलं दुःख आहे. म्हणून सर्वे सुखी व्हावे. सर्वेत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्व लोक सुखी व्हावे का, तर त्यांच्या सुखात आपलं सुख आहे. नाही तर आपण एकटे सुखी होऊच शकत नाही. लक्षात ठेवा, फ्रान्समध्ये क्रांती झाली, रशियामध्ये क्रांती झाली. ह्या सगळ्या ज्या क्रांत्या होत्या याचं कारण का, मूठभर लोक सुखी होण्याचा प्रयत्न करतात आणि बाकीचे जे मनभर लोक जे आहेत, प्रचंड संख्येने जे लोक आहेत, त्यांचा ते विचारच करत नाही आणि म्हणून क्रांती होत असते. याचा अर्थ असा की आपण एकमेकांचा जर विचार केला, एकमेकांना आपण सुखी करण्याचा प्रयत्न केला तर सर्वच सुखी होतात. पण मी सुखी झालो पाहिजे, बाकीच्यांचं काय वाटेल ते हो, की तू सुखी तर होणार नाहीत आणि इतर पण सुखी होऊ शकत नाही. म्हणून आज जगामध्ये बघा, जगामध्ये आज सर्व ठिकाणी तंटे बखेडे, भांडण, झगडे, युद्ध, लढाया, रक्तपात सगळं चाललेलं आहे, दंगे धोपे. का? घरामध्ये प्रत्येक घरामध्ये महाभारत चाललेलं आहे. प्रत्येक घरामध्ये महाभारत का चालतं? कोणाचं कोणाशी पटतच नाही, कोणाचं कोणाशी पटतच नाही. ह्याची कारणं अनेक आहेत, त्याच्यावर विस्ताराने प्रवचन करायचं म्हणजे मला इथे 1 वर्ष मुक्कामच ठोकायला पाहिजे. हा विषय खूप मोठा आहे. परमेश्वर हा विषय किती मोठा आहे? परमेश्वर हा विषय इतका मोठा आहे की त्याच्यावर 7 दिवस सतत प्रवचन करायला पाहिजे, तरीसुद्धा तो संपेल असं नाही. इतका तो मोठा विषय आहे आणि महत्त्वाचा आहे. पण वेळ नसतो आपल्याला या सर्व गोष्टी. म्हणून तुम्ही टी व्हीवर ऐका आणि माझी पुस्तकं तर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, ती वाचा. म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की नेमकं आपण जीवन जगायचं म्हणजे काय जगायचं, कसं जगायचं. जीवन जगणं ही कला आहे, शास्त्र आहे, विद्या आहे. हे कोणी शिकवतच नाही, हे कोणी शिकवतच नाही. जीवन जगणं ही कला आहे, विद्या आहे, शास्त्र आहे, कोणी शिकवतच नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवतात. आणि म्हणून जग हे असंच चाललेलं आहे, जग हे असंच चाललेलं आहे. पण आता मी नेहमी सांगतो, संबंध जग जेव्हा सुखी होईल तेव्हा होईल. मग तोपर्यंत काय करायचं? गोंदवलेकर महाराजांनी एके ठिकाणी फार चांगलं सांगितलं आहे. असं म्हणतात गावामध्ये थंडी आहे, गावामध्ये थंडी आहे. आता या थंडीचं तुम्ही काय झगडणार काय त्या थंडीबरोबर? थंडी गेली पाहिजे, थंडी गेली पाहिजे, तुम्ही किती बोंबललात ते थंडी जाणार आहे का नाही? मग त्याला उपाय काय? बंडी घाल. मग त्याला उपाय काय? बंडी घाल, झालं, संपलं. तुझी थंडी गेली. म्हणजे तुझ्यापासून सुरू कर ना. म्हणून चॅरिटी शूड बिगिन ॲट होम अशी इंग्लिशमध्ये म्हण आहे की जे काही करायचं आहे ते आपण आपल्यापासून करूया, आपल्या घरापासून करूया. म्हणून मी सांगतो प्रत्येकाने
कळलं की नाही? प्रत्येकाने असं जर ठरवलं की माझ्या घरातल्या सर्वांना मी सुखी करेन, माझ्या घरातल्या सर्वांना मी सुखी करेन, असं तुम्ही ठरवा आणि कार्याला लागा. आणि तुमच्या जीवनामध्ये काय होतं बघा, क्रांती होईल, क्रांती तुमच्या जीवनात. असं प्रत्येक जर घर सुखी झालं तर जग सुखी नाही का झालं? इट इज सो सिम्पल. प्रत्येक घर जर सुखी झालं तर जग सुखी नाही का होणार? पण या गोष्टी शिकविल्या जात नाही. ज्या गोष्टी शिकविल्या जातात त्याच्यापासून शहाणपण येत नाही, मिळत नाही. आणि म्हणून जीवनविद्या नेहमी सांगते की शहाणपण हे महत्त्वाचं आहे. शहाणपण हाच नारायण, असा आम्ही एक सिद्धांत मांडला आहे. आणि जिथे नारायण तिथे सुख, शांती, समाधान, यश, समृद्धी सर्व काही आहे. म्हणून शहाणपण याला पर्याय नाही. आणि शहाणपण कशामध्ये आहे? आपलं हित कशामध्ये आहे? माणसाला एकदा कळलं की आपलं हित कशामध्ये आहे की मग तो त्या दिशेने पावलं टाकायला लागतो. मुक्काम कुठे आहे हे आपल्याला एकदा कळलं ना की आपलं प्रत्येक पाऊल हे मुक्कामाच्या दिशेने असतं. म्हणून लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप, असं एके ठिकाणी चायनीज फिलॉसॉफरनी म्हटलेलं आहे की लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप. अरे पहिलं पाऊल तर टाक. पहिलं पाऊल टाकलं की तू मुक्कामापर्यंत प्रत्येक पाऊल पडतच जाईल. तसं तुझ्या घरापासून सुरुवात कर. मी माझं घर सुखी करेन. मग सुखी करण्यासाठी काय फार लागतं का? काही लागत नाही. शहाणपण लागतं. काही लागत नाही, शहाणपण लागतं. की घरामध्ये बाकीचे लोक आहेत, त्यांच्या सुखात आपलं सुख आहे, त्यांच्या दुःखात आपलं दुःख आहे. बघा तुम्ही, घरामध्ये 10 माणसं आहेत. एक माणूस आजारी पडला, काय होतं? त्या 9 लोकांचं आणि त्या माणसाचं स्वास्थ्य बिघडतं, मनशांती बिघडते. हा सगळ्यांचा अनुभव आहे. पण सगळेजण आरोग्याने चांगले आहेत, सगळेजण आनंदात आहे, त्या ठिकाणी स्वर्ग आहे. किती सोपं आहे. आहे सोपं. म्हणून सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण. सदा सावध तो सदा सुखी, असं म्हटलेलं आहे. तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना, मग सावध. कुठे सावध? विचारांच्या ठिकाणी सावध, उच्चारांच्या ठिकाणी सावध, इच्छा करताना सावध आणि आचार करताना सावध. म्हणून सावध तो सदा सुखी. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.